या आगळ्या आणि अविस्मरणीय कार्यक्रमाकरता उपस्थित असलेल्या आदरणीय साधना दिदी, परदेशातून आलेले आपल्यामध्ये आलेले माननीय श्री क्रिस किर्याव, जालिंदरजी शेटे ऑस्ट्रेलियामध्ये, आता आपले सुपुत्र ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, जालिंदरजी शेटे, हरिजी गायकवाड, स्वप्नीलजी धायडे, शंकर पाटील खेमनर, अशोकराव पाटील खेमनर, ॲडव्होकेट अशोकराव हजारे, विठ्ठलराव भागवत. आजचा कार्यक्रम हा आपल्या सर्वांच्या दृष्टीनं एक अविस्मरणीय असा कार्यक्रम आहे. सहयोग जो आपल्याला परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी दिला. खरं जे परदेशातून पाहुणे आलेत, I welcome all of you coming from the different country, all friends. खरं जे त्यांचं स्वागत आपण करतो आहोत. आपल्याला कधी वाटलं नव्हतं की एवढा सुंदर कार्यक्रम कायम स्मरणात राहील, आपल्या आयुष्यभर स्मरणात राहील अशा प्रकारचा कार्यक्रम जांबूत गावी होईल. स्वतः दिदी इथे उपस्थित राहतील, साधना दिदी उपस्थित राहतील, असंही कधी वाटलं नव्हतं. ही जागा सरकारी जागा होती. मंत्रिमंडळात मी होतो आणि इथल्या नागरिकांनी त्याची मागणी केली आणि जे अधिकार याच मंडळीनं मला दिले होते त्याच्यात ही जागा मला त्यांना देता आली या हायस्कूल करता, शाळेकरता. आज खऱ्या अर्थानं ही जागा पावन झाली असं मी या निमित्तानं सांगतो. ही जागा पावन झाली. परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांचं इथे इतका सुंदर कार्यक्रम इथे झाला. ज्या काही गोष्टी आयुष्यभर लक्षात राहतात त्यातली ही गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यभर लक्षात राहणार असा आजचा हा कार्यक्रम आहे. इथे ऑस्ट्रेलियातून जालिंदरजी शेटे ऑस्ट्रेलियात असल्यामुळं आणि ते सहयोगाशी निगडीत असल्यामुळं आपल्याला खूप चांगली मदत झाली आणि इतके पाहुणे त्यांनी इथं आणलेले आहेत. परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी हे आपल्या सर्वांचं एक श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रात जन्मलेलं, परंतु त्या जगामध्ये गेल्या. आज संपूर्ण जगामध्ये त्यांचे भक्त आहेत, त्यांना मानणारे आहेत आणि सहयोग संपूर्ण जगामध्ये नेण्याचं काम हे परमपूज्य माताजी निर्मला देवी यांनी केलं. ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये परफेक्ट जे सांगितलं आहे तो मानव धर्म सांगितला, सर्व विश्वाचा सांगितला, सर्व जगाकरता सांगितला. पण तो मानव धर्म सर्व जगामध्ये नेण्याचं काम कुणी केलं? परमपूज्य माताजी निर्मला देवी यांनी केलं. आज जगातली सगळी माणसं भजन म्हणतायत. आपलं भजन जगातल्या सगळ्यांनी म्हणावं ही कधी कल्पना आपण केली नव्हती, ती झालेली आपल्याला दिसते. आणि ही सगळं एक सुंदर असा अनुभव आपण सर्वजण घेत आहोत. परमपूज्य माताजी निर्मला देवी यांचा तुम्ही म्हणाल माझा काय संबंध, कदाचित असं किंवा पुढारी एकदा स्टेजवर गेला का सगळ्यांचंच बोलतो असं कधी कधी होतं. हे तसं नाही. येथे आमच्या माझी मामी सविती सुलभाताई दिघे आल्यात का नाही मला माहित नाही. त्या पक्क्या भक्त निर्मला देवींच्या आहेत.
आल्यात का त्या? नाही आले. कशा आले नाही मला माहित नाही. पक्क्या भक्त आहेत आणि त्यांनी आम्हाला सर्वांना माताजी निर्मला देवींचं भक्त करून टाकलंय. आमच्या सगळ्या कुटुंबाला सहयोग स्वतः माझी पत्नी सौभाग्यवती कांचन सुद्धा सहयोग करते. आणि कायम त्या मामी आमच्या कायम सांगतात, काही काळजी करू नका, माताजी निर्मला देवीचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, सगळं चांगलंच होईल असा आशीर्वाद सतत त्या मामी आम्हाला सांगत असतात. कोणता प्रसंग असो, अवघड प्रसंग असो, त्या सांगत असतात. आणि त्यामुळं खूप जवळ आम्ही परमपूज्य माताजी निर्मला देवींच्या जवळ जाण्याची संधी, कदाचित भेटण्याची संधी मिळेल नसेल, परंतु त्यांच्या विचाराच्या, त्यांनी सांगितलेल्या प्रार्थनेकरता सहयोगाच्या जवळ जाण्याची संधी मला मिळाली. आणि आमच्या आयुष्यात जे चांगलं झालं त्यामध्ये मोठा वाटा श्री माताजी निर्मला देवी यांचा राहिला, हे या निमित्तानं मी येथे सांगतोय. कारण जे खूप चांगला योग आहे, मला संधी मिळाली, आजही आशीर्वाद घेण्याची संधी मला मिळते. हे आपलं भाग्य आहे की स्वतः आदरणीय दिदीजी इथं आल्यात. हे भाग्य आहे की परदेशातून, जगातून माणसं इथं आलेत. हे आपलं भाग्य आहे. आणि म्हणून या सर्वांचं स्वागत या निमित्तानं मी इथे करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. खरं मी जे बोललो ते आपले जालिंदरजी शेटे आता ऑस्ट्रेलियामध्येच असल्यामुळे त्याचं थोडंफार ट्रान्सलेशन चांगल्या पद्धतीनं करू शकतील. मी आपल्या पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो. जामोदकरांनी एवढा सुंदर कार्यक्रम केला. या